डोंगरातून प्रकटलेल्या या जरीमरी आईबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सुमारे 60 ते 62 वर्षांपूर्वी परळमधील नायगाव येथे म्हणजे सध्याच्या पोलीस वसाहतीच्या जागी एक हिंदू स्मशानभूमी होती. कालांतराने येथे इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी एका वडाच्या झाडाखाली काम करणाऱ्या मजुराला काहीतरी अद्वितीय जाणवले. तो मजूर पुण्याचा होता. जेव्हा तो परत पुण्याला गेला तेव्हा सतत त्याला त्या ठिकाणाचे स्वप्न पडू लागले. व्याकुळ होऊन तो पुन्हा मुंबईला आला आणि ती जागा शोधू लागला. स्वप्नात आलेल्या एका दिव्य रूपाने त्या मजुराला देवी डोंगराखाली बंदिस्त असल्याचे सांगितले. शोध घेतल्यावर त्या ठिकाणी देवीचे प्रमाण देणारे काही अवशेष व एक पवित्र पात्र सापडले, ज्यात 12ही महिने पाणी असते. ते पाणी कुठून येते हे आजही रहस्यच आहे. हळूहळू त्या जागी एक भव्य मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर कधीच बंद नसते. दरवर्षी नवरात्री देवीचा उत्सव या पोलीस वसाहतीत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी भव्य पालखी सोहळा आणि सगळ्यात मोठा भंडारा येथे आयोजित केला जातो. फक्त नवरात्रीतच नाही तर 12ही महिने तुम्ही या नवसाला पावणाऱ्या जरीमरी आईचे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला या स्वयंभू जरीमरी आईची गोष्ट माहित होती का? मला कमेंट करून नक्की सांगा.